नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी स्वागत करते आपल्या ऑगस्ट महिन्यातील मासिक राशीफळासाठी मिथुन राशीच्या जातकांसाठी. हा महिना तुमच्यासाठी एक बँक बॅलन्स वाढवण्याचा असू शकतो की काही अडचणींमुळे कोणावर विश्वास करावा की नाही ही प्रचिती सुद्धा येऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काय उलाढाल या महिन्यामध्ये ग्रह घडवून आणतात आहे याची संपूर्ण माहिती घेणे फारच गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कौटुंबिक स्थिती, लकी नंबर, लकी कलर आणि 3 महाउपाय जे या महिन्यामध्ये ज्या अडचणी येणार आहे त्यातून सुटका होण्यासाठी काही उपाय हे गरजेचे असणार आहेत. या महिन्यामध्ये बुध अनुकूल स्थितीत बसला असल्या कारणाने बोलण्याची पद्धत लोकांना आकर्षित करू शकते. तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच आकर्षण निर्माण होईल. सोबतच कॉन्फिडन्स सुद्धा दिसून येणार आहे. मात्र शनीच्या वक्रदृष्टीमुळे काही त्रास होऊ शकतात, जसे की कोणावर विश्वास या महिन्यामध्ये ठेवू नये. सोबतच काही कार्य जे लवकरात लवकर होणार होते ते विलंबावर जाऊ शकतात. लवकर काही गोष्टी करायच्या होत्या त्या खूप लांब जाऊ शकतात. त्यामुळे ह्या महिन्यात जर पैशाच्या संदर्भात आपण कुठल्या नातेवाईकावर अवलंबून असाल किंवा नातेवाईकाला काही पैसे तुम्हाला द्यायचे असतील तर सावधान. या महिन्यामध्ये नक्कीच व्यवस्थित विचारपूर्वकच निर्णय घेणे तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. आता आपण जाणून घेऊया, आपण जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर काय फलादेश मिळेल. या महिन्यामध्ये नोकरी करत असाल तर नक्कीच हा महिना थोडा कष्टदायी असेल. कामाचं प्रेशर खूप जास्त असेल, मात्र त्यातूनही स्मार्टली वर्क करून तुम्ही पुढे जाल. त्यातूनही मार्ग शोधून तुम्ही पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुम्हाला प्रशंसा सुद्धा मिळेल. आपण व्यवसाय करत असाल, जर आपण काही मार्केटिंग करत असाल तर हा महिना तुम्हाला दिलासादायी आहे. या महिन्यामध्ये जर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपण आपला व्यवसाय उतरवला नसेल तर लगेच उतरवा, कारण त्यातून इन्कम सोर्स वाढण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आता आपण जाणून घेऊया आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती. या महिन्यामध्ये आर्थिक आवक जी असणार आहे ती योग्य असणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने पैसे येतील. आपल्याला वाटेल हा महिना खरंच खूप सुखकर चाललाय. मात्र महिन्याच्या मध्यातच शनीच्या दृष्टीमुळे तुम्हाला पैशाच्या संदर्भात काही त्रास उद्भवू शकतात, जसे की आपल्या कुटुंबावर अचानक पैसे खर्च होणे, विनाकारण प्रवासावर खर्च होणे, विनाकारण गोष्टींवरती पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पैशाची बचत करणे यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कुटुंबामध्ये चांगले योग निर्माण होतील, भेटीगाठी होतील, रक्षाबंधन सुरळीत पार पडेल. मात्र तुमचे जे जोडीदार आहे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा दिसू शकतो, त्यांच्यामध्ये त्रास उद्भवू शकतो. त्याकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहेत. आता आपण जाणून घेऊया आपलं आरोग्य. या महिन्यामध्ये नसा, या महिन्यामध्ये त्वचेचे रोग, ॲलर्जी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अति ताण, अति प्रेशर घेऊ नका, अति विचार करू नका आणि निसर्गाच्या सानिध्यात जा, ज्यामुळे जे अधिक ताण असेल, मानसिक ताण असेल तो कमी होताना तुम्हाला दिसेल. आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी लकी नंबर कुठला असेल. या महिन्यात जो लकी नंबर आहे तो 3 आणि 5 असणार आहे. लकी कलर जो आहे तो हिरवा आणि लाईट पिवळा असेल. आता आपण जाणून घेऊया 3 महाउपाय या महिन्यात करावयाचे कुठले उपाय आहेत ते. पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला दर बुधवारी शिवलिंगावरती 21 किंवा 108 बेलपत्र वाहावे. दुसरा उपाय म्हणजे आपण नागपंचमीच्या दिवशी चांदीचे नाग नागिन आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करावे. तिसरा उपाय म्हणजे आपण दर बुधवारी गायीला चारा खायला द्यावा अथवा छोटी मुलं असतील त्यांना मूग दान करावे. ही संपूर्ण माहिती होती ऑगस्ट महिन्यातील मासिक राशीफळाची. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जर आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाकू शकता. त्यासाठी जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण टाका. मी त्या एका प्रश्नाचं मोफत उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया कर्क राशीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.